चला आपण वळूयात आपल्याला बी क्वेश्चन कडे. तर बघा, द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. आता एक प्लॅनेट आहे ए आणि एक प्लॅनेट आहे बी. तर आर ए आपण लिहून घेऊ. गिवन दिले आपल्याला आर ए इक्वल टू रेडियस ऑफ प्लॅनेट ए आणि आर बी इज इक्वल टू रेडियस ऑफ प्लॅनेट बी असं दिलंय आपल्याला. तर आपल्याला दिलेलं काय, रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. मग आर बी इज इक्वल टू हाफ ऑफ आर ए. इथं दिलेलं काय हे व्यवस्थित समजून घ्यायचंय. तर बघा पुढे काय दिलंय अजून, तर इफ द मास ऑफ ए इज एम ए. मास काय एम ए, ए चं मास म्हणजे एम ए आणि बी चं मास म्हणजे एम बी आपण घेऊयात. तर बघा, what must be the mass of B so the value of G on the B is half that of value of A. तर आपल्याला G A म्हणजे व्हॅल्यू ऑफ G on planet A and G B means value of G on planet B. हे कळालं. व्हॅल्यू ऑफ जी ह्या ए प्लॅनेटवर व्हॅल्यू ऑफ जी कोणती आहे आणि बी च्या प्लॅनेटवर व्हॅल्यू ऑफ जी कोणती आहे. तर याचा पण आपल्याला दिलेलं काय की व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे जी ए इज इक्वल्स टू हाफ ऑफ जी बी असं दिलंय. हे जे त्याच रेसिप्रोकल आपल्याला इथे सांगितलेलं आहे ह्या एक्झाम्पल मध्ये. तर बघा गिवन आपलं झालेत कशा प्रकारे काय दिलेत हे लक्षात ठेवायचंय. आपल्याला काय सांगितलं होतं, तर बघा पुढे गिवन तर आपल्याला समजलं आपल्याला काय काय सांगितलं. आता याच्यात फॉर्म्युला कोणता वापरायचा हे आपण लक्षात घ्यायचंय. तर बघा आता आपण गिवन तर आपण लिहून घेतलेलं आहे. आपल्याला आता सोल्युशन करायचंय. याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. आता जी आपल्याला जर काढायचंय तर फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे, जी एम स्क्वेअर अपॉन आर चा स्क्वेअर आपल्याकडे फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. तर बघा आपल्या क्वेश्चन मध्ये परत एकदा काय विचारलेलं आहे हे एकदम व्यवस्थितरित्या बघून घ्या की बी इज अ हाफ दॅट ऑफ. ते दोन सोल्युशन्स आपण लिहिलेले आहेत, कोण कोणाचे किती हाफ आहे तर ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तर बघा जी हाफ आहे आर बीच्या, आर ए इक्वल्स टू हाफ ऑफ आर बी आणि जी बी इज इक्वल्स टू हाफ ऑफ जी ए. तर आपण गिवन वगैरे सर्व व्यवस्थित लिहून घेतलंय. तर बघायचंय आपल्याला आता जी ए आपण ए चा फाइंड करणार आहे. तर आपल्याला काय करायचंय, जी तर सर्वीकडे काय असतो, सेम असतो. जी सर्वीकडे काय असतो, सेम असतो. म्हणजे जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. आता एम ए चा स्क्वेअर आणि आर ए चा स्क्वेअर. तसंच आपण जी बी प्लॅनेट बी साठी आहे घेणार आहोत. तर एम बी चा स्क्वेअर अपॉन आर ए चा स्क्वेअर, आर बी चा स्क्वेअर सॉरी. तर बघा आपल्याला जर हे दोघं इक्वल करायचे आहेत, दोघांमध्ये कंपॅरिझन करायचे तर आपल्याला काय करावं लागेल, यांना डिवाइड करावं लागेल. जर मल्टिप्लाय केलं आपण तर मल्टिप्लिकेशननी काय होतं की एक्सटेंड होतं. ते कमी होतं का, इक्वल अप होतं का, नाही. तर आपल्याला काय करायचंय, जी ए अपॉन जी बी इज इक्वल्स टू जी एम ए चा स्क्वेअर अपॉन आर ए चा स्क्वेअर अपॉन एम बी चा स्क्वेअर अपॉन आर बी चा स्क्वेअर. तर बघा आता हे इकडे डिवाइड मध्ये, इकडे याला जर हे डिवाइड मध्ये वरती जर नेलं तर हे काय होईल, मल्टिप्लाय मध्ये होईल. आणि मल्टिप्लाय मध्ये जर होत असलं, वरती जात असलं तर हा नंबर काय होत असतो, वरती जात असतो आणि हा नंबर खाली जात असतो. यालाच रेसिप्रोकल म्हणतात. हे छोट्या छोट्या गोष्टी ना पॉइंट आउट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा जी एम ए चा स्क्वेअर अपॉन आर ए चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर बी चा स्क्वेअर अपॉन जी एम बी चा स्क्वेअर. याच्यामध्ये बघा आपल्याला जी हे जी आणि हे जी काय होणार आहे, कट होणार आहेत. उरलं काय आपल्याकडे, एम ए चा स्क्वेअर अपॉन एम बी चा स्क्वेअर आणि इकडे मल्टिप्लाय मध्ये काय उरलंय, आर ए चा स्क्वेअर अपॉन आर बी चा स्क्वेअर. याला आपण डायरेक्ट होल स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. तर बघा एम ए चा स्क्वेअर आणि एम बी चा स्क्वेअर आपल्याकडे हे उरलेलं आहे. तर बघा काय करावं लागेल आपल्याला अजून,
तर याच्यात आपल्याला काय करावं लागेल, याच्यात आपण व्हॅल्यू पुट करून घेणार आहोत. काय करणार आहोत, व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या आहे, पुट करून घ्यायच्या आहेत. तर त्या कशा करायच्या आहेत तुम्हाला सांगणार आहे. बघा इकडे फॉर्म्युला लिहिताना एम ए फक्त आणि इथे ए चा स्क्वेअर हे बरोबर आहे, एम बी चा स्क्वेअर इथे स्क्वेअर नाही येणार आहे. तर बघा आर ए अपॉन आर बी आपण तिकडे केलं होतं. आपण क्वेश्चन लिहितानाच आपण परत एकदा क्वेश्चन बघायचा आहे की रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज इक्वल्स टू बी इज इक्वल्स टू हाफ ऑफ प्लॅनेट ए असं केलं होतं. तर 2 जर इकडे नेलं आपण तर आर बी अपॉन आर ए इक्वल्स टू इथे काय उरतं, हाफ. तर आपण याच्यात पुट करणार आहोत एम ए अपॉन एम बी इज इक्वल मल्टिप्लाय बाय हाफचा काय होल स्क्वेअर आणि इकडे काय जी ए अपॉन जी बी. तर जी ए अपॉन जी बी इकडे पण आपलं काय होतं 1/2. आपण केलं होतं की ग्रॅव्हिटेशन ऑफ ए इज इक्वल्स टू हाफ ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ बी. आपण अगोदर जे गिवन मध्ये लिहिलं होतं ते लक्षात घ्यायचंय. तर बघा जी ए इकडे आणि जी बी इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड, हे पण हाफ असं उरेल. हे आपण गिवन मध्ये लिहिलं होतं तुम्हाला जर लक्षात असेल तर. तर बघा हाफ इक्वल्स टू एम ए अपॉन एम बी इक्वल्स टू याचा स्क्वेअर काय होईल 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. तर बघा 4 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे जाऊन काय होईल, इकडे डिवाइड मध्ये इकडे जाऊन होईल मल्टिप्लाय मध्ये 4/2 इक्वल्स टू एम ए अपॉन एम बी. तर 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि एम इकडे एम बी इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे काय होईल डिवाइड मध्ये इकडे डिवाइड इकडे येऊन वरती लिहितोय, इकडे येऊन काय होणार आहे 2 MB इक्वल्स टू MA. सो हेन्स इथे आपलं प्रूव्ह झालंय की काय प्रूव्ह झालंय की मास ऑफ ए इज ट्वाइस ऑफ मास ऑफ प्लॅनेट बी. याचं काय आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं की इफ द मास ऑफ ए व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. सो इथे प्रूव्ह झालंय जर मास ऑफ ए 1 आहे तर मास ऑफ बी काय होईल त्याचं ट्वाइस, त्याचं डबल होईल. इथे खाली खाली लिहावं लागेल आपल्याला की द मास ऑफ प्लॅनेट ए इज ट्वाइस ऑफ मास ऑफ प्लॅनेट बी. हे होईल आपलं याचं आन्सर. अशा प्रकारे सर्व व्यवस्थितरित्या समजायचं आहे आणि व्यवस्थितरित्या सर्व काही तुम्ही लिहून घ्यावं.